गजाननाला वंदन करून, मातपित्याला नमन करून आज मी तुम्हाला गीतेचा 15वा अध्याय सांगत आहे. जे श्रवण केल्याने सर्व दुःखातून मुक्ती तर होतेच, घरात धनधान्य सुख समृद्धी नांदते. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय 15वा. त्यानंतर श्रीकृष्ण भगवान पुन्हा म्हणाले, हे अर्जुना, आदिपुरुष परमेश्वर रूपी मूल असलेल्या आणि ब्रह्मरूप मुख्य शाखा असलेल्या त्या संसार रूपी पिंपळाच्या वृक्षाला अविनाशी म्हणतात. तसेच ज्याचे वेद पाने म्हटली आहे ती संसार रूपी वृक्षाला जो पुरुष मुळासहित तत्वाने जाणतो तोच वेदाचे तात्पर्य जाणणारा आहे. हे अर्जुना, या संसार वृक्षाच्या 3 गुणांच्या पानाने वाढलेल्या तसेच विषय भोग रूपी अंकुराच्या देव, मनुष्य आणि तिर्यक इत्यादी योनी रूप शाखा खाली आणि वर सर्वत्र पसरलेल्या आहेत. तसेच मनुष्य योनीमध्ये कर्मानुसार बांधणारी अहंता, ममता आणि वासना रूप मुळेही खाली आणि वर सर्व लोकांमध्ये व्याप्त होऊन राहिलेली आहे. परंतु या संसार रूपी वृक्षाचे स्वरूप जसे सांगितले आहे तसे ते तेथे विचारकाळी उपलब्ध होत नाही, कारण याचा आदिही नाही आणि अंतही नाही. तसेच ज्याचे चांगल्या प्रकारे स्थितीही नाही, तसेच या अहंता, ममता व वासना रूपी अतिशय दृढ मुळाच्या संसार रूपी पिंपळाच्या वृक्षाला दृढ वैराग्य रूपी शास्त्राने छेदन करून त्यानंतर त्या परमपद रूपी परमेश्वराला चांगल्या प्रकारे शोधले पाहिजे, की जेथे गेलेला पुरुष पुन्हा संसारात वापस येत नाही आणि ज्या परमेश्वरापासून ह्या पुरातन संसार वृक्षाची प्रवृत्ती विस्तार पावली आहे, त्या आदिपुरुष नारायणाला मी शरण आहे. अशा प्रकारे दृढ निश्चय करून गोपाल कृष्ण भगवान की जय. राहिलेला अध्याय आपण उद्या घेऊ. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरये नमः.